नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि उद्या शुक्रवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातच राजकीय हालचालींना देखील प्रचंड असा वेग आला असल्याची माहिती आहे. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. या वाढीव जागांमुळे नक्कीच प्रत्येक राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे, ही एक जमेची बाजू आहे. कारण गेल्या वेळेस करमाळा तालुक्यात 5 जिल्हा परिषदेचे गट आणि 10 पंचायत समितीचे गण होते. या निवडणुकीमुळं 2 जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जास्त कार्यकर्त्यांना जागा देऊन कार्यकर्त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करता येणार आहे. मात्र राजकीय स्थितीमध्ये कोणाची युती होणार, कोणाची आघाडी होणार हे पाहावं लागणार आहे. त्यातच या वाटाघाटींमध्ये सध्या प्रचंड असा वेग आला असल्याची माहिती आहे. जगताप गट आणि आमदार नारायणआबा पाटील आणि मोहिते पाटील गट यांच्यात देखील जागा वाटपाबाबत काल अकलूज येथे एक महत्वपूर्ण बैठक झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये जगताप यांनी समान जागा वाटपाचा दावा केला असल्याची अधिकृत सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यास काही जण टाळाटाळ करत आहेत. मात्र या बैठकीमध्ये जगताप गटानं समान जागा वाटपाचा दावा केलेला आहे. या समान जागा वाटपामध्ये नेमके कोणते गट त्यांच्या वाट्याला येतील, त्यांना किती जागा देतील हे पाहावं लागणार आहे. मात्र माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी गेल्या आठवड्यात एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये देखील त्यांनी जागा वाटपाबाबत मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आपण आमदार नारायणआबा पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सूचित केलेलं होतं. त्यानुसार अकलूज येथे एक पहिली बैठक झाली असल्याची माहिती आहे. त्यामध्ये जगताप यांनी समान जागा वाटप असं धोरण राबवावं अशी मागणी केली असल्याची माहिती आहे. यामध्ये किती जागा मिळतील हे पाहावं लागणार आहे. मात्र समान जागा जर मिळाल्या नाही तर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कुठल्या जागा घ्यायच्या, किती जागा लढवायच्या याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय शिंदे गटात देखील प्रचंड अशा हालचाली आहेत इच्छुकांच्या. याबरोबर बागल गटाच्या देखील प्रचंड अशा हालचाली वाढलेल्या आहेत. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांना भेटणं, याबरोबर निवडणूक लढवण्यासाठी काय रणनीती असावी याबाबत चर्चा केल्या जात आहेत. संतोष वारे हे देखील सध्या तयारीला लागले आहेत. सावंत गट हे पांडे गटातून तयारीला लागलेले आहेत. याशिवाय विट गटात गणेश चिवटे यांचे देखील दौरे वाढलेले आहेत. याच गटामध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत अवताडे यांनी देखील प्रचंड असे दौरे वाढवलेले आहेत. यामध्ये नेमक्या जागा वाटप कसं होणार, कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे केम जिल्हा परिषदेच्या गटात देखील अण्णासाहेब पवार यांनी देखील प्रचंड अशा हालचाली केलेल्या आहेत आणि त्यांनी होम टू होम असा हा प्रचार सुरू केलेला आहे. यामध्ये नेमक्या राजकीय समीकरणात कोणाला कशा जागा मिळतील, अजून युती आघाड्या कुणाच्या होतील हे पाहावं लागणार आहे. मात्र करमाळा तालुक्यात नेमकी निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत शिंदे व बागल हे एकत्र येतील का हे देखील पाहावं लागणार आहे. पालकमंत्री यांच्यामध्ये समेट घालवू शकतील का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र हालचाली वाढल्या असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. नेमकं कोण कशी युती करेल याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.